यस, आपल्या बरोबर इथे आपण पाहतो ठिकाणं सातारा जिल्ह्यातील एक सुपरस्टार खेळाडू भूषण गोळे. भूषण आपल्याला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपल्याला दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिला प्रश्न भूषण यांच्यासाठी आम्ही घेऊन येतो. भूषण, आपण कशा आहात? मी एकदम छान, तुम्ही? ओके, डन. सो भूषण, राशीनमध्ये आहात. राशीनमध्ये आल्यानंतर राशीनकरांबद्दल काय सांगाल आणि या स्पर्धेत खेळताना कसं वाटतंय? राशीनबद्दल बोलायचं झालं तर माझं आजोळ करमाळ आहे, त्यामुळं इकडं आलं की मला कुठं दुसरीकडे गेल्यासारखं वाटत नाही, घरी आल्यासारखंच वाटतं. तर भूषण, एक सुरुवातीला प्रश्न मी विचारेल असा की भूषण गोळे आज महाराष्ट्र नव्हे ऑल इंडियामध्ये परफॉर्मन्स आपण पाहतो. भूषण आणि भूषण गोळे यांची ओळख आहे. तर भूषण गोळे यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात कधीपासून केली आणि पहिलं व्यावसायिक गटातलं किंवा पहिलं कमर्शियल लेवलची टुर्नामेंट भूषण गोळे यांनी कोणती खेळली? क्रिकेटची सुरुवात तशी स्कूल लेवल पासून केली होती. हळूहळू आता जसं कॉलेजमध्ये, कॉलेज नंतर मग प्रोफेशनल खेळायला सुरुवात केली. भूषण गोळेला अनेक खेळाडू त्याचे आयडॉल्स, आदर्श मानतात. मात्र आज मला विचारायचं, भूषण गोळेंचा कोणता गोलंदाज आणि कोणता बॅट्समन भूषण गोळेंना आवडतो किंवा तुम्ही कोणाला आदर्श मानता? तसे क्रिकेटमध्ये बरेचसे आदर्श आहेत माझ्यासाठी. पहिलं तर विजय पावले सर असतील आणि यंगस्टरमध्ये बरेच प्लेयर आहेत. अक्षय तावरे असेल, असे बरेचसे प्लेयर्स. आम्ही रोज एकमेकांसोबत खेळत असतो, एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. अनेक स्पर्धा भूषण गोळेंनी खेळल्या, फक्त महाराष्ट्र नव्हे तर ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारतामध्ये. तर मग भूषण गोळे यांचं आवडतं मैदान कोणतं? आवडतं मैदान तसं ISPLचं आणि सुप्रीमो ग्राउंड. ओके सर, सगळ्यात महत्वाचा चर्चेचा विषय राहिला भूषण गोळे आणि त्यांचं फिटनेस. जसं भूषणला तुम्ही 15 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी बघाल तसाच भूषण गोळे यांचा फिटनेस आहे. तर क्रिकेट खेळताना भूषण सर फिटनेस किती महत्वाचा आहे आणि तुमचा फिटनेसचा फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला असं काही नाही आहे. फिटनेस ऑफ सीझनमध्ये जास्तीत जास्त आपल्या शरीरावर लक्ष देऊन खाण्यापिण्यावर लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. खाण्यावरती आणि प्रॅक्टिस केलं तर तुम्ही ॲज इट इज राहणार. हे सूत्र आहे भूषण सरांचं. सर, टीम मोटिवेट करत असताना, आपल्या टीम मध्ये खेळत असताना आपल्या खेळाडूंना मोटिवेट कसं करता? मोटिवेट करण्यासाठी असं त्यांना वेगळं काय सांगण्याची गरज नाही, कारण की सगळे यंगस्टर्स आता जे आहेत आमच्या टीममध्ये ते सगळे रोजच्या रोज प्रॅक्टिसमधले प्लेयर आहेत. मी त्यांना एवढं सांगतो की तुमचं जे काय बेसिक आहे ते फॉलो करा. तुम्ही जे प्रॅक्टिसमध्ये चांगलं बॉल टाकताय, चांगले शॉट खेळताय, ते इथं ग्राउंडवर युटिलाइज करा. शेवटचा प्रश्न भूषण गोळे यांच्यासाठी. भूषण गोळे यांची IPL मधली आवडती टीम कोणती? आणि दुसरा प्रश्न, भूषण गोळे यांची आवडती सिने अभिनेत्री कोणती? पहिला ऐकायला आवडेल, IPL मध्ये भूषण गोळेंना कोणती टीम आवडते? IPL मध्ये माझा आवडता संघ चेन्नई सुपर किंग. आणि आवडता खेळाडू भारतीय संघातला? महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली. आणि आवडती सिने अभिनेत्री? मराठी, हिंदी. मराठीतली सांगा. मराठीतली सांगा आणि हिंदीतलीही सांगा. प्रार्थना बेहरे आणि हिंदीमध्ये रश्मिका मंडाना. ओके, डन. हे होते भूषण गोळे, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. भूषण, पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण होतो राशीनमध्ये. राशीनमधल्या साताऱ्यामधील असणारे आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅच. ही चर्चा होती दिलखुलास भूषण गोळे यांच्या बरोबरीत.